मीठे दिन खरा रोहन उठविला जगमाई ऐक म्हणला नुसतं जायचंच नाही जो कोणी वाढणार आलाय ना त्याला त्या ठिकाणी महागारी घेऊन यायचं जर तुला ते जमलं नाही तर रिकाम्या हातानं महागारी आला तर तुला या ठिकाणी महागारी तुझं कान नाक या ठिकाणी कापून टाकलेलं राजाला वरली ठार ठार करीत मोठ्या आवेशात त्या ठिकाणी बोलू लागला तेवढी सैन्य घेतलं आणि सगळा धोम 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 दान दान करीत त्या ठिकाणी युद्ध भूमीकडे माझ्या हनुमंतराय होत का आशा कोणाकडे निघाला सगळं नवमंडळ असणाऱ्या जंगुबाईच्या बाणाला व्यापून गेलं तिकडून हनुमंतराय बघतात अरे बाबा नवीन चित्र आलं येऊ द्या म्हणलं पण पट्ट्याला बाण काय लागत नाही उगत काय शंका घ्यायची म्हणला हे जरी बघू जरा कला काय काय हाय हनुमंतरायला आपल्याला मोठी उचलली त्या ठिकाणी जंबूमाया टाकली जंबूमाया तसाच युद्धामध्ये प्रेम होता एकच बाण सोडला त्या बाणाचा हनुमंतराय शिरा साकसूर झाले हनुमंतराने मोठीच्या मोठी असणाऱ्या आवाजाला झाडाच्या झाडा पिकून जंबूमायाला हल्ले पण तो विसादा नव्हता हनुमंतरायावर असणारा बाण सोडला त्या बाणावर जेवढ्या हनुमंतरायाने झाडं सोडली होती त्याचा चाकाचूर केल्यावर हनुमंतराय मनावर विष्णू झाले खरं त्याचे आहे धन्य असल एवढा असणारा त्या ठिकाणी आतुर वय असणारा योद्धा जन्माला तिच्या उदरी आला माझी शिरा जंबूमाई खरंच म्हणला धन्य धन्य असणारा जंबूमाई आहे युद्धामध्ये असणारा तरवेद आहे प्रवीण आहे आता माझ्या चौडीचा माझ्या असणाऱ्या पट्ट्यात पैलवान मिळावा तसा मला भेटला हनुमंतराय बोलू लागले लागला निघाली जम्मूच्या मग असणारा परत बाण हनुमंतराय सण सोडू लागला तो बाण हनुमंतराय गेला परत तोच बाण जम्मूमायाकडे त्या ठिकाणी रिटर्न गेला जम्मूमायाबद्दल काय होतंय जो हनुमंतराया बाण मारला होता तोच बाण असणारा हनुमंतरायाच्या मस्तकाचा परिचय घेतला आणि परत तोच बाण जंबूमाया लागला आणि जंबूमाया बेसून पडला हनुमंतराय गडगड हसले व त्याच्यामुळे जंबूमाया मन काय वस्तू झाली वाचा हनुमंतराय बोलले जंबूमाया तुम्हाला बाण मारतो पर्यंत तेच बाण असणारे तुला लागतात तू आता काय कर तुझ्या त्यानं जमत नाही तू आपलं काय कर आल्या पाहुणे परत महागारी जा हनुमंतराया जंबूमायाला बोलू लागले आता त्या ठिकाणी जंबूमायाने विचार केला महागारी जावं तरी मरण निश्चित आहे मग तिकडे रावण मारण्यापेक्षा तिथं रामाच्या दासाच्या हातनं गेलं तर ब्रह्मफल भेटल पुन्हा येत नाही पुन्हा जाणे नाही कपड्याच्या हातून मेलेलं कधी चांगल्याच्या हातून मेलेलं बरं मग कसा धिरा आणला का तुम्हाला त्यामुळे काय बोलतोय
रागेश्वरी तो राक्षस जम्मू मायाकडे एक अस्त्र होतं ते म्हणजे परीघ होतं आणि एकदा परीघ सोडलं की ते युद्धामध्ये कधीच अपरिण आतापर्यंत झाला नव्हतो ते असणार परीघ अस्त्र जम्मू मायात चाललं रागानं लाल गुंड झाला गर्र 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 फिरलं हनुमंत काय फिरे चाललं महाराज माझ्या परिवाराचा घात आणि मला पुरुषाचा मग हे तर वाढणार आहे मला भले 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 त्या ठिकाणी जमले आता बोलल्या रामाच्या दासाबाई रामाच्या सेवकामध्ये काय दम आहे कशा माणसावर दम का डोबून लागले शक्ती कैसी लाल पैगाची कमी पाठी हनुमंतानं परी घेताना बघेल श्रीरामाचा लांबोज केला त्याला आकाश वाजायला वर जाऊ लागला पण ते परी होतं महाराज परी बी हनुमंताच्या पाठीमागे त्या ठिकाणी भिडी भिडी करीत जाऊ लागलं विश्वायकारी कपिमानाची शस्त्राची आयशी